नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकलेखा समिती हा टॉपिक बघणार आहोत। ज्या प्रमुख वित्तीय समित्या आहेत त्यामध्ये लोकअंदाज समिती, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती या तीन समितींचा समावेश होतो। त्यातील एक प्रमुख समिती म्हणजे लोकलेखा समिती, जिला आपण पब्लिक अकाउंट कमिटी असं म्हणतो। तर ही जी समिती होती तर या समितीची स्थापना 1921 मध्ये 1919 च्या कायद्याच्या तरतुदीनुसार झालेली आहे। त्यानंतर आपण रचना बघू की सध्या लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात। किती? 22 सदस्य लोकलेखा समितीमध्ये या ठिकाणी असतात। त्यापैकी 15 सदस्य लोकसभा आपल्या सदस्यांमधून एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवडून देते। आता हे जे 15 सदस्य असतात तर यांची जी निवड असते ही निवड लोकसभेतील जे सदस्य असतात त्यांच्यातून मतदानाद्वारे त्या ठिकाणी 15 सदस्यांची निवड त्या ठिकाणी केली जाते। ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। त्यानंतर उरलेले जे 7 सदस्य असतात तर या 7 सदस्यांची जी निवड असते ही राज्यसभा आपल्या सदस्यांमधून समितीवर नामनिर्देशित करते। म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला एक मूलभूत फरक दिसतोय की लोकसभेमध्ये जे 15 सदस्य आहेत तर यांना मतदानाद्वारे त्या ठिकाणी त्यांची निवड केली जाते मताद्वारे, आणि राज्यसभेतील जे 7 सदस्य आहेत तर या 7 सदस्यांचं नामनिर्देशित असतात। म्हणजे त्यांची मताद्वारे त्यांची निवड केली जात नाही तर ते नामनिर्देशित पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची समितीवर नेमणूक केली जाते। त्यानंतर पुढे आपण बघू, आता हे जे सदस्य असतात तर हे 22 सदस्यांचा जो कार्यकाळ असतो तर तो एका वर्षासाठी त्यांची निवड किंवा नामनिर्देशन केलं जातं। आता लोकसभेमधून जे निवडून आलेले असतात तर त्यांची निवड केली जाते आणि राज्यसभेमधून जे 7 असतात त्यांचं नामनिर्देशित केलं जातं। तर अशा प्रकारे सदस्यांचा जो कार्यकाळ असतो तर हा एका वर्षाचा असतो। त्यानंतर पुढे आपण बघू, मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही। आता ज्या आपण 3 वित्तीय समित्या आहेत तर त्या तिन्ही वित्तीय समित्यांमध्ये जे मंत्री असतात तर या मंत्र्यांना त्या ठिकाणी सदस्य बनण्याचा अधिकार नाही, म्हणजे ते सदस्य त्या ठिकाणी बनू शकत नाही। आता आपण अध्यक्ष बघू। आता लोकलेखा समितीचे जे अध्यक्ष असतात तर त्यांची निवड कशा पद्धतीने होते ते आपण बघू। तर समितीच्या लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचा अध्यक्ष म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत केली जाते। आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला समजते की लोकलेखा समितीचे जे अध्यक्ष असतात तर यांची जी नेमणूक असते ती लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत केली जाते। त्या लोकसभेतील जे निवडून आलेले सदस्य असतात तर त्यांच्यामधून अध्यक्षांची निवड या ठिकाणी केली जाते। म्हणजेच काय, तर राज्यसभेतून जे सदस्य आलेले असतात तर त्यांना या समित्यांवर अध्यक्ष बनण्याचा अधिकार नाही असं आपल्याला यातून दिसतंय। आता आपण पुढे बघू की 1966-67 पर्यंत 1966-67 पर्यंत या समितीचा अध्यक्ष सरकारी पक्षातील असेल। आता आपण लोकअंदाज समिती बघितली तर लोकअंदाज समितीमध्ये जे अध्यक्ष असतात तर हे अध्यक्ष त्या ठिकाणी सरकारी पक्षातील व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून केली जाते। परंतु 1966-67 पर्यंत जी लोकलेखा समिती आहे त्यामध्ये सुद्धा अध्यक्ष हा सरकारी पक्षातील व्यक्ती त्या ठिकाणी असायचा। परंतु 1967-68 मध्ये त्यांनी यामध्ये काही बदल केले आणि 1967-68 पासून पहिल्यांदा विरोधी पक्षातील मीनू मसानी या व्यक्तींची नेमणूक अध्यक्ष म्हणून करण्यात आली। तर या ठिकाणी 1967-68 पासून म्हणजे अशी परंपरा पडली की लोकलेखा समितीचे जे अध्यक्ष असतात तर हे अध्यक्ष त्या ठिकाणी विरोधी पक्षातील व्यक्तींची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते। तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर पुढे आपण बघू, तेव्हापासून म्हणजे काय 1967-68 पासून जे लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून विरोधी पक्षातील व्यक्तींची नेमणूक करण्याचा संकेत पाडला जातो। आता 1967-68 पासून आजपर्यंत ही परंपरा पाळण्यात आलेली आहे की लोकलेखा समितीमध्ये जे अध्यक्ष असतात तर ते अध्यक्षस्थानी विरोधी पक्षातील व्यक्तीची त्या ठिकाणी नेमणूक केली जाते। तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर आता पुढे आपण लोकलेखा समितीचे कार्य बघणार आहोत। तर लोकलेखा समितीचे प्रमुख कार्य राष्ट्रपतींनी संसदेला सादर केलेल्या भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या वार्षिक लेखा परीक्षण अहवालाची तपासणी करणे। आता CAG म्हणजे जे नियंत्रक व महालेखा परीक्षक असतात तर हे दरवर्षी
संसदेला त्या ठिकाणी आपला वार्षिक अहवाल त्या ठिकाणी संसदेमध्ये ते मांडत असतात, म्हणजे राष्ट्रपतींमार्फत ते त्या ठिकाणी मांडत असतात. तर या अहवालांची तपासणी करण्याचं जे प्रमुख काम असतं तर ते काम या ठिकाणी लोकलेखा समिती करत असते. तर हे जे प्रमुख कार्य आहे तर हे प्रमुख कार्य तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा की नेमकं लोकलेखा समितीचं प्रमुख कार्य काय असतं. तर त्यामध्ये काय आहे तर राष्ट्रपतींनी संसदेला सादर केलेल्या भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या वार्षिक लेखा परीक्षण अहवालांची तपासणी करणे, तर हे या ठिकाणी लोकलेखा समितीचं प्रमुख कार्य आहे, ते तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण बघू, लोकलेखा समिती सार्वजनिक खर्चाची तपासणी केवळ तांत्रिक औपचारिक दृष्टीने करून त्यातील केवळ तांत्रिक त्रुटींची तपासणी करीत नाही, तर त्याबरोबर खर्चाची मितव्ययता, योग्यता, सचोटी या दृष्टिकोनातून खर्चाचा अपव्यय, हानी, भ्रष्टाचार, उधळपट्टी, अकार्यक्षमता, निष्फळतेच्या घटना शोधून काढण्याचे कार्य करते. आता गव्हर्नमेंटकडून ज्या वेगवेगळ्या प्रकारचा जो निधी असतो तर तो निधी खर्च केला जातो, तर या ठिकाणी त्या खर्चाची जी एक प्रकारे उधळपट्टी असते किंवा खर्चांचा जो अपव्यय असतो, तर हानी किंवा भ्रष्टाचार असतो किंवा अकार्यक्षमता असते, तर तो शोधून काढण्याचं जे काम असतं तर इथे या ठिकाणी लोकलेखा समिती त्या ठिकाणी करत असते. तर या ठिकाणी हे जे कार्य आहे तर हे कार्य सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे, ते तुम्ही लक्षात घ्या की लोकलेखा समिती म्हणजे काय काम करते. तर ते फक्त तांत्रिक त्रुटींचे तपासणी त्या ठिकाणी करत नाही, तर एखाद्या ठिकाणी जर का भ्रष्टाचार झालेला असेल किंवा पैशांची उधळपट्टी झालेली असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी ज्या गोष्टी असतात तर त्या गोष्टी शोधून काढण्याचं जे काम असतं तर ते काम या ठिकाणी लोकलेखा समिती करत असते. त्यानंतर पुढे आपण बघू, लोकलेखा समिती केंद्र सरकारच्या विनियोजन व वित्तीय लेखन व्यतिरिक्त महालेखा परीक्षकांनी सादर केलेल्या पुढील ऑडिट अहवालांची तपासणी करते. आता या ठिकाणी आपण बघितलं जे महालेखा परीक्षक असतात तर महालेखा परीक्षक दरवर्षी संसदेला त्या ठिकाणी आपला अहवाल देत असतात राष्ट्रपतींमार्फत. तर हा जो अहवाल असतो ऑडिट अहवाल, तर या ऑडिट अहवालांची जी तपासणी करण्याचं जे काम असतं तर त्यामध्ये केंद्र सरकारच्या महसुली जमेची ऑडिट अहवाल. आता या ठिकाणी केंद्र सरकारची जो महसूल असतो तर जो महसूल जमा होतो, तर जमा होत असताना त्यांचा जो ऑडिट अहवाल असतो त्या ऑडिट अहवालाची पाहणी किंवा तपासणी करण्याचं जे काम असतं तर ते काम लोकलेखा समिती करत असते. त्यानंतर केंद्र सरकारच्या मंत्रालय विभाग यांच्या खर्चाचा ऑडिट अहवाल. आता केंद्र सरकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्रालय आहेत तर त्या सर्व मंत्रालयांचे किंवा विभागांचे यांचा जो खर्च झालेला असतो तर त्या खर्चाचं जे ऑडिट असतं त्या ऑडिटचा जो अहवाल असतो तर तो अहवाल तपासण्याचं काम लोकलेखा समिती करत असते. तर हे कार्य सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर सरकारी महामंडळ, व्यापारी संस्था आणि उत्पादक प्रकल्प यांचे लेखे व त्यावरील महालेखा परीक्षकांचे ऑडिट अहवाल. आता जे महालेखा परीक्षक असतात तर हे महालेखा परीक्षक जे सरकारी महामंडळ असतात किंवा ज्या व्यापारी संस्था असतात गव्हर्नमेंटच्या, उत्पादक प्रकल्प असतात तर यावरील जे अहवाल देतात त्या अहवालांचं परीक्षण करण्याचं जे काम असतं, महालेखा परीक्षक जे ऑडिट अहवाल मांडतात तर त्या अहवालांचं परीक्षण आणि त्या ठिकाणी तपासणी करण्याचं जे मुख्य काम असतं तर ते काम लोकलेखा समिती करत असते. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण बघू की स्वायत्त व अर्ध स्वायत्त संस्थांची लेखी व महालेखा परीक्षकांचा त्यावरील ऑडिट अहवाल. आता गव्हर्नमेंटचे या ठिकाणी जे स्वायत्त व अर्ध स्वायत्त संस्था असतात आणि त्यांचे लेखी असतात तर या संबंधित CAG म्हणजे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा जो ऑडिट अहवाल असतो तर हा तपासण्याचं जे काम असतं तर ते काम सुद्धा या ठिकाणी ही जी समिती असते तर ती समिती म्हणजे समिती या ठिकाणी करत असते. त्यानंतर पुढे आहे
की एका वित्तीय वर्षासाठी लोकसभेने कोणत्याही सेवेसाठी संबंधित केलेल्या रकमेपेक्षा जास्त झालेल्या खर्चाची तपासणी करेल. आता दरवर्षी जो निधी असतो तो गव्हर्नमेंट या ठिकाणी अलाउड करत असतो. तर तो जो निधी असतो तर तो निधी रकमेपेक्षा जर का जास्त प्रमाणात खर्च झाला तर त्या गोष्टीची जी तपासणी असते तर तपासण्याचं काम जे असतं ते काम सुद्धा या ठिकाणी लोकलेखा समिती करत असते. तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण बघू वरील सर्व कार्य पूर्ण करण्यासाठी लोकलेखा समितीला भारताचे महालेखा परीक्षक मदत करतात, म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान व डोळे तसेच मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञ असे म्हणतात. आता या ठिकाणी अनेक एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत की नेमकं लोकलेखा समितीचे कान व डोळे कोणाला म्हणतात किंवा लोकलेखा समितीचे मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ कोणाला म्हणतात. तर या ठिकाणी जे नियंत्रक व महालेखा परीक्षक असतात तर यांना लोकलेखा समितीचे कान व डोळे तसेच मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञ असे म्हणतात. तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा की लोकलेखा समितीचे कान व डोळे तसेच मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञ या ठिकाणी कोणाला म्हणतात तर नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना या ठिकाणी म्हणतात. तर धन्यवाद. आशा आहे की हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.